नमस्कार. चला तर मग आज एका महत्त्वाच्या विषयावर बोलूया. तो म्हणजे आपल्या सुरक्षित भविष्याचा आराखडा, म्हणजेच भारतात सेवानिवृत्तीचे नियोजन नक्की कसं करायचं हे सोप्या भाषेत समजून घेऊया. सेवानिवृत्ती हा शब्द ऐकल्यावर अनेकांच्या मनात पहिला प्रश्न हाच येतो. हे एक असं आर्थिक ध्येय आहे जे आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात येतं, पण अनेकदा ते खूप दूरचं आणि थोडं अवघड वाटतं, नाही का? पण वास्तव काय आहे? तज्ज्ञांच्या मते भारतातील तब्बल 90% लोकांची जीवनशैली सेवानिवृत्तीनंतर खालावते. हा आकडा खरंच खूप मोठा आहे आणि आपल्याला वेळेवर जागं करणारा एक महत्त्वाचा इशाराच आहे. म्हणूनच हा गुंतागुंतीचा विषय आपण 5 सोप्या भागांमध्ये विभागून समजून घेणार आहोत. सुरुवात करूया वास्तवापासून आणि मग बघूया की आपल्याला नक्की किती पैशांची गरज आहे, ते कुठे गुंतवायचे आणि याबद्दलचे नवीन नियम काय आहेत. तर सगळ्यात आधी हे समजून घेऊया की आपल्या सेवानिवृत्तीच्या नियोजनात 2 मोठे अडथळे आहेत. हे 2 खलनायक कोण आहेत जे आपल्या पैशांची किंमत हळूहळू कमी करत असतात? हे 2 खलनायक म्हणजे महागाई आणि कर. आर्थिक तज्ज्ञ तर गमतीने यांना आपल्या संपत्तीचे भस्मासूर म्हणतात. एक आपल्या पैशांची खरेदी करण्याची ताकद कमी करतो, तर दुसरा आपल्या कमाईतला आणि परताव्यावरचा हिस्सा घेऊन जातो. महागाई म्हणजे काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर आज 100 रुपयांत जेवढ्या वस्तू येतात तेवढ्याच वस्तू घेण्यासाठी भविष्यात जास्त पैसे लागतील. म्हणजेच आपल्या पैशांची किंमत कमी होत जाते. साधारणपणे नियोजन करताना आपण वर्षाला 6% महागाई दर गृहीत धरतो. आता हा आकडा बघा, 1,60,357 रुपये. म्हणजे काय? तर आज जर महिन्याचा खर्च 50,000 असेल, तर 20 वर्षांनी तोच खर्च भागवण्यासाठी आपल्याला 1,60,000पेक्षा जास्त पैसे लागतील. यावरून महागाईचा आपल्या आयुष्यावर किती मोठा परिणाम होतो याचा अंदाज येतो. मग प्रश्न येतो की सेवानिवृत्तीसाठी नक्की किती पैसे लागतील? हा एक मोठा प्रश्न आहे. चला तर या अमूर्त ध्येयाला एका ठोस आकड्यामध्ये कसं बदलायचं ते पाहूया. यासाठी एक प्रसिद्ध नियम वापरला जातो, तो म्हणजे 4% काढण्याचा नियम. हा नियम सांगतो की सेवानिवृत्तीनंतर आपण आपल्या एकूण जमा रकमेपैकी पहिल्या वर्षी 4% रक्कम काढू शकतो आणि असं केल्यास आपला निधी किमान 30 वर्षे पुरू शकतो. तर मग तो जादुई आकडा शोधायचा कसा? याच्या 3 सोप्या पायऱ्या आहेत. पहिलं, आजच्या खर्चावरून भविष्यातला खर्च काढा. दुसरं, त्या वार्षिक खर्चाला 25ने गुणा, म्हणजे तुम्हाला तुमचं लक्ष्य मिळेल. आणि तिसरं, ते लक्ष्य गाठण्यासाठी दर महिन्याला किती गुंतवणूक करायची हे ठरवा. एक उदाहरण घेऊया. समजा सेवानिवृत्तीच्या वेळी आपला वार्षिक खर्च 24 लाख रुपये असेल, तर आपल्याला तब्बल 6 कोटी रुपयांचा निधी लागेल. या उदाहरणावरून हे स्पष्ट होतं की 1-2 कोटी रुपये पुरेसे आहेत हा विचार आता मागे पडला आहे. बरं, एकदा का आपलं लक्ष्य ठरलं की पुढचा प्रश्न येतो, हे पैसे जमवण्यासाठी गुंतवणूक कुठे करायची? आपल्या प्रवासासाठी योग्य साधन निवडणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्याकडे बरेच पर्याय आहेत, जसे की EPF, PPF, NPS, म्युच्युअल फंडातील SIP आणि सोनं किंवा रिअल इस्टेटसुद्धा. आता या पर्यायांना वेगवेगळ्या वाहनांसारखा समजा. काही बैलगाडीसारखे संथ पण सुरक्षित आहेत, तर काही विमानासारखे वेगवान. NPS आणि PPF हे 2 सरकारी पर्याय खूप लोकप्रिय आहेत. पण या दोघांमध्ये निवड करताना आपल्याला किती जोखीम घ्यायची आहे आणि किती सुरक्षितता हवी आहे यावर सगळं अवलंबून असतं. सोप्या शब्दात सांगायचं तर NPSचं उद्दिष्ट बाजारातील वाढीचा फायदा घेऊन महागाईला हरवणं आहे, तर PPFचं उद्दिष्ट आहे की हमी परतावा देऊन आपल्या मूळ भांडवलाचं संरक्षण करणं. म्हणजे आपल्याला भांडवल वाढवायचं आहे की फक्त सुरक्षित ठेवायचं आहे, हा निर्णय महत्त्वाचा आहे. आर्थिक जग कधीच स्थिर नसतं, त्यात सतत बदल होत असतात. नुकत्याच झालेल्या काही बदलांमुळे गुंतवणुकीची ही साधनं आता पूर्वीपेक्षा खूपच लवचिक झाली आहेत. EPFच्या नवीन नियमांनुसार आता नोकरी लागल्यानंतर फक्त 1 वर्षाने आपल्या जमा रकमेच्या 75% रक्कम काढता येते. यामुळे नोकरीच्या काळात अचानक लागणाऱ्या पैशांची सोय झाली आहे. आणि NPSमध्ये तर खूप मोठा बदल झाला आहे. नवीन नियमानुसार आता सेवानिवृत्तीच्या वेळी जमा निधीपैकी 80% रक्कम एक रक्कम काढता येणार आहे. ही एक खूप मोठी आणि चांगली बातमी आहे. या नवीन नियमांमुळे NPS हे एक अतिशय उपयुक्त साधन बनलं आहे. आता 85 वर्षांपर्यंत गुंतवणूक सुरू ठेवता येते. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की 60%च्या वर काढलेली अतिरिक्त 20% रक्कम सध्या करपात्र आहे. आता अनेकांना वाटेल की आपण सुरुवात करायला खूप उशीर केलाय. पण खरं सांगायचं तर सुरुवात करायला कधीच उशीर झालेला नसतो.
तज्ज्ञांचंही हेच म्हणणं आहे की जरी एखाद्याचं वय 40 किंवा त्यापेक्षा जास्त असलं तरीही त्यांच्याकडे 15 ते 20 वर्षांचा वेळ असतो आणि चक्रवाढ व्याजाच्या ताकदीमुळे या काळातही एक मोठा निधी उभा करणं नक्कीच शक्य आहे. तर आपण समस्या समजून घेतली, आपलं ध्येय कसं ठरवायचं ते पाहिलं आणि त्यासाठी योग्य साधनं कोणती आहेत हेही जाणून घेतलं. या सगळ्यामुळे एक सुरक्षित सेवानिवृत्ती हे फक्त स्वप्न न राहता एक साध्य करण्याजोडी योजना बनते. मग आता प्रश्न हा आहे की या प्रवासातील पहिलं पाऊल कोणतं असेल?